हाय फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत गॅलगोडाईज युनिव्हर्सिटी का चर्चेत आहे. गॅलगोडाईज युनिव्हर्सिटीने इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये एक रोबोट दाखवला. त्यांनी सुरुवातीला असा दावा केला की हा रोबोट त्यांच्या स्वतःच्या संशोधनातून तयार केला आहे, पण नंतर वाद निर्माण झाला. वाद का झाला? सोशल मीडियावर लोकांनी लक्षात आणून दिलं की हा रोबोट प्रत्यक्षात चीनमधील कंपनीने तयार केलेला आहे. त्या रोबोटचं नाव युनिटरी गो 2 आहे आणि तो युनिटरी रोबोटिक्स या चायनीज कंपनीचा प्रोडक्ट आहे. म्हणजेच युनिव्हर्सिटीने स्वतः बनवला नाही, तर बाहेरून आणलेला रोबोट होता. आणखी काय घडलं? एका व्हिडिओमध्ये प्रोफेसर नेहा सिंग यांनी सांगितलं की रोबोट युनिव्हर्सिटीने बनवला. नंतर त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा हेतू तसा नव्हता. लोकांनी त्यांचं बोलणं चुकीचं समजलं. टीव्ही आणि मीडियाबाबत हा रोबोट दूरदर्शनवरही दाखवला गेला होता. नंतर वाद झाल्यानंतर संबंधित क्लिप्स काढून टाकण्यात आले. युनिव्हर्सिटीने सांगितलं, आम्ही हा रोबोट बनवलेला नाही. विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी दाखवण्यासाठी तो आणला होता. आमच्या प्रतिनिधीला उत्पादनाची खरी माहिती नव्हती. जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली नाही. काय कार्यवाही झाली? आयोजकांनी युनिव्हर्सिटीचा स्टॉल एक्स्पोमधून हटवला, कारण चुकीचा दावा करून लोकांना भ्रमित केलं गेलं. मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ही चूक होती की फसवणूक? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.